नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट जनरल नॉलेजसाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे देता आली ते कमेंटमध्ये सांगा। चला तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये नाही? ऑप्शन ए भीमाशंकर, बी घृष्णेश्वर, सी महाकालेश्वर, डी त्र्यंबकेश्वर। मित्रांनो, जर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर माहित असेल तर कमेंट्समध्ये सांगा। ऑप्शन सी महाकालेश्वर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, अर्थसंकल्प 2024 मध्ये आयकराचा सर्वाधिक कपात दर काय आहे? ऑप्शन ए 10%, बी 20%, सी 30%, डी 40%। ऑप्शन सी 30% हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। प्रश्न तिसरा, लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोण काम पाहतात? ऑप्शन ए उपविभागीय अधिकारी, बी जिल्हाधिकारी, सी विभागीय आयुक्त, डी मुख्य कार्यकारी अधिकारी। ऑप्शन बी जिल्हाधिकारी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न चौथा, भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते? ऑप्शन ए परमवीर चक्र, बी कीर्ती चक्र, सी शौर्य चक्र, डी अशोक चक्र। ऑप्शन डी अशोक चक्र हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न पाचवा, विश्वामध्ये दुसरा सर्वात जास्त जनसंख्या असलेला देश खालीलपैकी कोणता? ऑप्शन ए चीन, बी भारत, सी अमेरिका, डी इंडोनेशिया। प्रश्नाचे उत्तर जर आपल्याला माहित असेल तर प्लीज कमेंट्समध्ये नक्की सांगा। ऑप्शन बी भारत हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणत्या राज्यात देशाची सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी आंध्र प्रदेश, डी पश्चिम बंगाल। ऑप्शन बी गुजरात हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न सातवा, देशामध्ये प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे? ऑप्शन ए बक्सर भागलपूर, बी पटना पूर्णिया, सी नागपूर गोवा, डी मेरठ प्रयागराज। ऑप्शन सी नागपूर गोवा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न आठवा, पी.व्ही. सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए हॉकी, बी बॅडमिंटन, सी टेबल टेनिस, डी स्विमिंग। ऑप्शन बी बॅडमिंटन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न नववा, अहेरी हे ठिकाण कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे? ऑप्शन ए पर्लकोटा, बी वर्धा, सी वैनगंगा, डी प्राणहिता। ऑप्शन डी प्राणहिता हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न दहावा, गडचिरोली जिल्ह्यात बिनागुंडा धबधबा कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन ए एटापल्ली, बी कोरची, सी भामरागड, डी सिरोंचा। ऑप्शन सी भामरागड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील करा।
प्रश्न 11वा, सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था हा विषय भारतीय राज्यघटनेतील कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? ऑप्शन ए केंद्र सूची, बी राज्य सूची, सी समवर्ती सूची, डी यापैकी नाही. ऑप्शन सी समवर्ती सूची हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 12वा, नक्षलवाद खालीलपैकी कोणत्या विचारसरणीने प्रेरित आहे? ऑप्शन ए उदारमतवाद, बी साम्यवाद, सी धर्मवाद, डी लोकशाही. ऑप्शन बी साम्यवाद हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 13वा, सिपना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन ए तापी, बी नर्मदा, सी यमुना, डी चंबळ. ऑप्शन ए तापी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 14वा, मेळघाट अभयारण्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती? ऑप्शन ए वारली, बी नागा, सी कोरकू, डी खासी. ऑप्शन सी कोरकू हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 15वा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन ए वरुड, बी भातकुली, सी मोर्शी, डी तिवसा. ऑप्शन सी मोर्शी हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न विविध शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये अनेकदा विचारण्यात आलेले आहेत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रश्न 16वा, मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही? ऑप्शन ए नागालँड, बी मिझोरम, सी आसाम, डी अरुणाचल प्रदेश. ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 17वा, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? ऑप्शन ए हिमालय, बी बॅरन बेट, सी निकोबार बेट, डी यापैकी नाही. ऑप्शन बी बॅरन बेट हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 18वा, दीन ए इलाही नावाचा उदार धर्म किंवा पंथ कोणत्या सम्राटाने स्थापन केला? ऑप्शन ए जहांगीर, बी शहाजहान, सी बाबर, डी अकबर. ऑप्शन डी अकबर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 19वा, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन ए स्वामी दयानंद सरस्वती, बी स्वामी विवेकानंद, सी लाला लजपत राय, डी लाला हरदयाल. ऑप्शन ए स्वामी दयानंद सरस्वती हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न 20वा, नुकतेच संरक्षणाच्या बाबतीत चर्चेत आलेले उग्रम हे काय आहे? ऑप्शन ए रणगाडा, बी पाणबुडी, सी ड्रोन, डी रायफल. ऑप्शन डी रायफल हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 21वा, अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन ए कोसी, बी सतलज, सी चंबळ, डी शरयू. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला होमवर्कसाठी देण्यात आलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कॉमेंटमध्ये सांगायचे आहे. मित्रांनो, आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे देता आली ते कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.